नेत्रदीपक अशी ही चढाई काही सेकंदामध्ये एक एक करत बालगोपाळ वरती चालले आणि ही पहिल्याच प्रयत्नामध्ये सलामी क्या बात आहे अतिशय सुंदर या ठिकाणी आपण पाहिले सलामी झाली आणि आता हंडी फोडण्याचा मान या गोविंदा पथकाला मिळतोय. खरं तर गोविंदा पथकांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण पाहताना काही क्षणाचा खेळ दिसतो, परंतु या सगळ्यांची मेहनत वर्षभराची असते आणि हे सगळे बालगोपाळ ही मेहनत केल्यानंतर अशा प्रकारचा नेत्रदीपक मानवी मनोरा आपल्याला पाहायला मिळतो. क्या बात आहे. अतिशय शिस्तबद्ध अशी चढाई सगळ्याच बालगोपाळांचे या ठिकाणी परिश्रम कष्ट पाहायला मिळत आहे आणि या रमेश भाई कदम प्रतिष्ठानच्या या मानाच्या हंडीला स्पर्श करण्याचा प्रयत्न 6 तर लावून या ठिकाणी गोलगोटचा हा गोविंदा पदक आपलं हंडी फोडण्याचा मान मिळवेल. क्या बात आहे. 6व्या दरावर गोविंदा चढला आहे. काही क्षणात हंडीला स्पर्श होईल आणि मानाची हंडी फोडली जाते. टाळ्यांचा गजर. 25 वर्ष आहे म्हणून एवढी हंडी मजबूत आहे रमेश भाई. क्या बात आहे. जेवढं काम प्रतिष्ठानचं मजबूत आहे तेवढी हंडी मजबूत आणि गोलकोट या संचाने या ठिकाणी अतिशय सुंदर नेत्रदीपक 6 धरांचा मानवी मनोरा उभा केला आणि ही मानाची हंडी फोडण्याचा मान त्याने पटकावला. त्यांचंही या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. त्यांनाही या ठिकाणी रमेश भाई कदम प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या या पक्षाकडून त्यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. राणी दर एक राजा ही मटकी एक